और उसमें आप देखिए अब बीजेपी हरियाणामध्ये मोठा उलटफेर, भाजपा मोठी मुसंडी, काँग्रेस पिछाडीवर. हरियाणामध्ये भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल. फक्त एका तासामध्ये हरियाणाचे आकडे पूर्णपणे बदलले. हरियाणामध्ये काँग्रेस भाजपमधील कुस्ती रंगतदार वळणावर. भाजप 49, काँग्रेस 35 तर अन्य 6 जागांवर आघाडीवर. जेजेपी आणि आपचं अद्याप खातंही उघडलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी 51 जागांवर आघाडीवर. भाजपची 26 जागांवर आघाडी तर पीडीपीची 3 जागांवर आघाडी तर इतर 9 जागांवर आघाडीवर. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचा जल्लोष. कर्नालमध्ये मोठा उलटफेर, 5 पैकी 4 जागांवर भाजप पुढे. मनोहरलाल खट्टर यांचा बालेकिल्ल्यामध्ये बोलबाला कायम. हरियाणामध्ये जिंकण्याचा बंदोबस्त केला हे कालच भाजपचे सैनी म्हटले होते. हरियाणामधल्या बदललेल्या कलांवर संजय राऊतांचं विधान. हरियाणाच्या बदलत्या आकड्यानंतर भाजपनं तातडीने बैठक बोलावली. जेपी नड्डांनी भाजप महासचिवांची 5 वाजता बैठक बोलावली. हरियाणाच्या जुलानामध्ये विनेश फोगाट आघाडीवर. 8 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण. फोगाटची आघाडी कायम. जम्मू काश्मीरच्या दोन्ही जागांवरून उमर अब्दुल्ला आघाडीवर. उमर अब्दुल्लांची गंदरबल सीटवरून पीडीपीच्या बशीर अहमद यांच्याशी लढत. महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर. बिजबेहरा श्रीगुफवारा जागेवर. नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर विदीनशी लढत. हरियाणाच्या उचाना कलांमधून जेजेपीचे दुष्यंत चौटाला पिछाडीवर तर एलनाबादमधून अभय चौटाला पिछाडीवर. हरियाणाच्या हिसारमधून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल आघाडीवर. काँग्रेसचे रामनिवास रारा पिछाडीवर. जम्मू काश्मीरच्या नौशहरामधून भाजपचे रवींद्र रैना पिछाडीवर. नौशहरामध्ये भाजपचे रवींद्र रैना विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरेंद्र चौधरींची लढत. भाजपच्या रवींद्र रैनांची प्रतिष्ठा पणाला. अफजल गुरुचा भाऊ जम्मू काश्मीरच्या सोपोरमधून पिछाडीवर तर लंगेट मतदारसंघातून रशीद इंजिनियरचा भाऊ पिछाडीवर. हरियाणाच्या अंबाला कॅन्टच्या जागेवर भाजपचे अनिल वीज आघाडीवर. काश्मीरच्या लाल चौक विधानसभेच्या जागेवर भाजपचे एजाज हुसेन आघाडीवर. जम्मू काश्मीरच्या माता वैष्णोदेवी मतदारसंघातून भाजप पुढे. मतदारसंघातून बलदेव राज शर्मा भाजपचे उमेदवार तर भूपेंद्र सिंह काँग्रेसचे उमेदवार. हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार बनणार, हुड्डा यांचा दावा. तर हरियाणा काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी, भाजपच्या अनिल वीज यांचा दावा. मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक होणार. वायबी सेंटरवर दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द. सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची माहिती. वांद्रे पश्चिम मधून प्रिया दत्त लढणार असतील तर स्वागत. वांद्रे पश्चिम मधून प्रिया दत्त विजयी होतील, संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपच्या आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळण्याची शक्यता. जेजुरीमध्ये शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जेजुरीमधल्या मल्हार नाट्यगृहाचं उद्घाटन करण्याला भाजपकडून विरोध. परळी विधानसभेमधील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. वरळी आणि जोगेश्वरी विधानसभेतील कार्यकर्त्यांचाही राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर. 31 डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचे शासनाचे आदेश. परळीमध्ये पवार गटाच्या 423 किलोमीटर शेतकरी संवाद यात्रेचा समारोप. वैद्यनाथला रुद्राभिषेक घालून यात्रेचा समारोप. साताऱ्यामधल्या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाची जनसंवाद यात्रा. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला. साताऱ्याच्या कराडमधील गोळेश्वरमध्ये दिव्यांग मेळावा संपन्न. कृष्ण दिव्यांग मित्र योजनेअंतर्गत साहित्याचं वाटप. मुंबईतील पत्रकार महिला विनयभंग प्रकरणामध्ये वामन म्हात्रेंना जामीन. उच्च न्यायालयाकडून म्हात्रेंना अटकपूर्व जामीन मंजूर.
खाद्यतेलाचे भाव वधारले. केंद्र सरकारनं आयात शुल्क 20% लावल्यानं तेलाचा भडका. तेलाच्या दरामध्ये प्रति किलो 25 ते 30 रुपयांची वाढ. राज्यातील बुलेट ट्रेनच्या ट्रॅकसाठी निविदा. राज्यातील 157 किलोमीटर लांबीच्या ट्रॅकसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडून निविदा प्रसिद्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्सला 827 एकर जमीन मंजूर. बिडकीन DMIC मध्ये 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब. पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयामधील रिक्त 109 पदांसाठी खासगी कंपनी नियुक्त. कंत्राटी नोकर भरती न करण्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय वाऱ्यावर.